मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी प्रेमाचं नातं वाचत नाही? कधी असं वाटतं का की तुमच्यातच काहीतरी कमी आहे म्हणून समोरचा माणूस बदलत नाही? जर उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण सत्य हे आहे की तुम्ही नात्यात कमी पडत नाही, फक्त चुकीच्या व्यक्तीसोबत आहात. मित्रांनो, आपण सगळेच नात्यात शिरतो, खूप आशा घेऊन, खूप स्वप्न घेऊन. आपण समोरच्या माणसासाठी बदलतो, आपली आवड बाजूला ठेवतो, आपल्या मर्यादा विसरतो आणि तरीही समोरचा माणूस म्हणतो तू पुरेसा नाहीस, तुझ्यात काहीतरी कमी आहे, तू बदलला पाहिजेस. आणि हळूहळू आपण स्वतःवरच विश्वास ठेवणं बंद करतो. मित्रांनो, तुम्ही स्वतःला दोष का देता? कारण तुम्ही खूप चांगले आहात. हो, हे ऐकून विचित्र वाटेल पण सत्य आहे. जे लोक जास्त प्रेम करतात तेच लोक स्वतःला जास्त दोष देतात. तुम्ही म्हणता कदाचित मी जास्त सेन्सिटिव्ह आहे, कदाचित मी जास्त अपेक्षा करतो, कदाचित माझंच प्रेम चुकीचं आहे. पण प्रेम चुकीचं नसतं, माणूस चुकीचा असू शकतो. मित्रांनो, चुकीची व्यक्ती कोण असते? जी तुमच्या भावना कमी लेखते, जी तुमच्या अश्रूंना ड्रामा म्हणते, जी तुमच्या प्रेमाला विकनेस समजते, जी तुम्हाला सतत प्रूव्ह करायला लावते. आणि योग्य व्यक्ती जी तुम्हाला जसे आहे तसे स्वीकारते, जी तुम्हाला बदलायला नाही वाढायला मदत करते, जी तुमचं प्रेम ओझं नाही तर ब्लेसिंग समजते. मित्रांनो, कधी असं झालंय का तुम्ही दुखावलेले असता पण शेवटी माफी तुम्हालाच मागावी लागते? तुम्ही रडता पण समोरचा म्हणतो तुझ्यामुळे मी असं वागलो. हे प्रेम नाही, हे इमोशनल मॅनिप्युलेशन आहे आणि यात दोष तुमचा नाही. मित्रांनो, नात्यात इमोशनल हिलिंग का गरजेचं आहे? कारण सतत चुकीच्या नात्यात राहिल्यावर तुमचं आत्ममूल्य कमी होतं. तुम्हाला वाटू लागतं मला असंच ट्रीटमेंट मिळायला हवं, मी जास्त अपेक्षा करू नये. पण ऐका, प्रेमात आदर मागणं चुकीचं नाही. मित्रांनो, तुम्ही कोणासाठी बदलत नसता तर स्वतःसाठी वाढता. तुमचं अस्तित्व कोणाच्या अप्रुव्हलवर अवलंबून नसतं. तुम्ही कमी नाही, तुम्ही स्ट्रॉंग आहात. कारण तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. तुम्ही प्रेम सोडलं नाही, तुम्ही नात्याला चान्स दिला. कमकुवत माणूस इतकं प्रेम करूच शकत नाही. मित्रांनो, कधी कधी सोडून देणं म्हणजे पळ काढणं नसतं, ते स्वतःला वाचवणं असतं. जे नातं तुम्हाला रोज तोडतं ते टिकवणं शांतपण नाही. मित्रांनो, योग्य नात्यात शांतता असते, गोंधळ नाही, संवाद असतो, भीती नाही, आदर असतो, अनादर नाही, प्रेम असतं, स्पर्धा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवतं. आज स्वतःला हे प्रश्न विचारा, मी या नात्यात स्वतःसारखा आहे का? मी सतत एक्सप्लेन करतोय का की मी काय नाही ते? जर उत्तर हो असेल तर थांबा. तुमचं मन तुम्हाला इशारा देत आहे, मी पुरेसा आहे, माझं प्रेम मौल्यवान आहे, मला आदर मिळायला हवा. चुकीच्या नात्यामुळे मी कमी ठरत नाही, मी स्वतःची किंमत ओळखतो किंवा ओळखते. मित्रांनो, जर कोणी तुम्हाला तुमच्या प्रेमामुळे कमी समजत असेल तर समस्या तुमच्यात नाही, त्या व्यक्तीत आहे. तुम्ही नात्यासाठी बनलेले आहात, जे तुम्हाला मोडत नाही तर उंचावते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा.